होश में आओ, होश में आओ, होश में आओ, पोलीस प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, डीसीपी साहेब बाहेर या, बाहेर या, बाहेर या, डीसीपी साहेब बाहेर या. बाहेर या, बाहेर या. ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा अपमान झाला, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले त्यांनी बाबासाहेबांचा बॅनर अतिशय घाणेरड्या पद्धतीने लावला. बाबासाहेबांच्याकडे 32 डिग्री होत्या. बाबासाहेब शिकलेले विद्वान माणूस होते. त्यांनी आमच्या समाजासाठी नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांच्या समाजासाठी बाबासाहेबांचं योगदान आहे. आज त्यांच्या बॅनरची विटंबना होती. त्याकरता आमचे वकील संघ आंबेडकर समाज पर्यंत आला. आज वेतन मांडत असताना ऊन एवढं आहे, एप्रिल महिना चालू आहे, 42 डिग्री आहे, तरी सुद्धा समाज बसला. तिच्यात आमच्या मायमाऊलीला चक्कर आली. त्या मायमाऊलीला किडनी नाहीये, तिला चळवळ कळत नाही, तिला काही कळत नाही, तिचे शिक्षण नाही, पण ती आडा नाही, पण तिला बाबासाहेब कळतो. तिला काही कळत नाही, तिचं शिक्षण नाही, तिला काही समजत नाही, तिला अ कळत नाही, तिला ब कळत नाही, पण तिला ए फॉर आंबेडकर कळतो. म्हणून ती मायमाऊली इथं पडलेली. बघा काय देणी अवस्था आहे. पोलीस प्रशासन आमची दखल घेत नाही. त्याला कोणी सत्ताधारी माणूस आला असता भारतीय जनता पार्टीचा, साहेबांनी त्याला एसीत बसवलं असतं. आम्ही आहे उन्हात. किती लाजीरवाणी गोष्ट आहे. उघडा डोळे बघा नीट समाजाची देणी अवस्था. म्हणून मी समाजाला वारंवार म्हणतो, 500 रुपये घेत जाऊ नका. मतदानाच्या टायमाला आपल्या समाजाला निवडून द्या. आपण 500 रुपये एक मटणाची बोटी आणि हांडीभर रसासाठी हे आपले मत विकले. आज हा परिणाम आहे. तुम्ही ने हो, इतर लोकांनी घेतले ना जायला गांडीच्या अलगड साली नालायक बाबासाहेबांची चळवळ विकून खाणारे आरामखोर लोक, त्यांच्यामुळे आज सत्यानाश झालाय. ज्या लोकांनी बाबासाहेबांची चळवळ विकून स्वतःचे घर भरले ना, त्या आरामखोरांना किडे पडतील. ते बी शब्दाचे, एवढे नाही एवढे आरामखोरांना. जे बी